एक 16 वर्षाचा मुलगा, अजून स्वतःचं राज्य नव्हतं, ना मोठी सेना, ना अफाट संपत्ती. पण त्याच्या डोक्यात एक वेड होतं, स्वराज्य. त्या स्वराज्याची पहिली गर्जना झाली सह्याद्रीच्या एका प्रचंड गडावर. तो गड म्हणजे प्रचंडगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला, किल्ले तोरणा. पुण्याच्या नैऋत्येला जवळपास 50 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगांमध्ये उभा आहे तोरणा किल्ला. विस्तार इतका मोठा की पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला नाव दिलं प्रचंडगड. तोरणा हा फक्त किल्ला नव्हता, तर स्वराज्याच्या स्वप्नाचा पहिला पाया होता. गुलामगिरी विरुद्धच्या बंडाची पहिली गर्जना होती आणि हिंदवी स्वराज्याच्या जन्माची पहिला साक्ष होता. प्रश्न पडतो, या गडाचं नाव तोरणा. इतिहासकारांच्या मते या गडावर तोरणजाई देवीचं प्राचीन मंदिर होतं, त्यावरून या किल्ल्याला तोरणा नाव पडलं असावं. काही अभ्यासक असंही मानतात की गडाच्या डोंगर रांगांवर तोरणासारखी नैसर्गिक रचना दिसत होती, म्हणूनही हे नाव प्रचलित झालं असावं. पण एक गोष्ट निश्चित की हा गड अत्यंत प्राचीन आहे. काही पुराव्यांनुसार शिलाहार राजवंशाच्या काळात किंवा त्याआधीही हा गड अस्तित्वात होता. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधीही अनेक सत्तांनी हा गड पाहिला होता. पण या गडाला इतिहासात अमर केलं ते फक्त एका नावाने, छत्रपती शिवाजी महाराज. पण महाराजांनी पहिल्याच मोहिमेसाठी तोरणाच का निवडला असावा? महाराष्ट्रात इतके किल्ले असताना पहिलं लक्ष तोरणाच का? याचं उत्तर समजून घेण्यासाठी मावळ समजून घ्यावं लागेल. शिवाजी महाराजांच्या इतिहासात एक शब्द सतत ऐकायला मिळतो, मावळ आणि मावळे. सह्याद्रीच्या पश्चिम डोंगर रांगांमध्ये असलेला प्रदेश म्हणजे मावळ. मावळ या शब्दाचा अर्थ होतो जिथे सूर्य मावळतो तो भाग. पुण्याच्या पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशात अनेक मावळ होते. वेल्हे मावळ, रोहिट खोरं, कानंद मावळ, गुंजन मावळ. हा प्रदेश अत्यंत कठीण. उंच डोंगर, खोल दऱ्या, घनदाट जंगल आणि मुसळधार पाऊस. इथले लोक मेहनती, कणखर आणि युद्धात पारंगत होते. हेच लोक पुढे बनले शिवाजी महाराजांचे विश्वासू मावळे. सह्याद्रीची प्रत्येक वाट, प्रत्येक घाट, प्रत्येक जंगल या मावळ्यांना पाठ होतं. आणि म्हणूनच मोठ्या मुघल आणि आदिलशाही सैन्यापेक्षा महाराजांचे मावळे अधिक धोकादायक ठरायचे. आणि याच मावळ प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी तोरणा अत्यंत महत्त्वाचा होता. त्या काळात पुण्याभोवतीचा परिसर आदिलशाहीच्या ताब्यात होता. पण तोरणा किल्ल्याकडे फारसं लक्ष दिलं जात नव्हतं, कारण हा गड अत्यंत उंच, दुर्गम आणि अवघड होता. त्यामुळे आदिलशाहीने तिथे फार मोठी फौज ठेवली नव्हती. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तोरण्यावर नियंत्रण मिळवलं तर संपूर्ण मावळ प्रदेशावर नजर ठेवता येत होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तोरणा जिंकला तर आजूबाजूच्या जनतेमध्ये एक संदेश जाणार होता, शिवबा आता फक्त जहागीरदाराचा मुलगा नाही, तर स्वतंत्र राज्य उभं करणारा नेता आहे. पण एवढ्या लहान वयात शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचं स्वप्न आलं तरी कसं? यामागे सर्वात मोठी प्रेरणा होती राजमाता जिजाऊ. लहानपणापासून जिजाऊंनी शिवबाला रामायण, महाभारत, महान हिंदू राजांच्या कथा सांगितल्या. परकीय सत्तेखाली होणारा अन्याय, मंदिरांची तोडफोड, रयतेवर होणारे अत्याचार हे सगळं शिवबा लहानपणापासूनच पाहत होते. आणि त्यांच्या मनात एक विचार पक्का झाला, ही भूमी परकीयांच्या ताब्यात राहू नये. याच काळात रायरेश्वर मंदिरात शिवाजी महाराजांनी आपल्या मित्रांसह स्वराज्याची शपथ घेतल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. स्वराज्य निर्माण करायचंच ही फक्त शपथ नव्हती, तर हिंदुस्थानचा इतिहास बदलणारा क्षण होता. आणि त्या शपथेचं पहिलं वास्तव पाऊल होतं तोरणा किल्ला. साल 1645. तेव्हा शिवाजी महाराज फक्त 15 ते 16 वर्षांचे होते. पण त्यांच्या मनात आधीच एक स्वप्न आकार घेत होतं, आणि ते म्हणजे हिंदवी स्वराज्य. दादोजी कोंडदेवांकडून त्यांनी युद्धकला, प्रशासन आणि गनिमी डाव शिकला. मावळातील तरुणांना सोबत घेत शिवाजी महाराज शांतपणे स्वतःची ताकद वाढवत होते. तानाजी मालुसरे, यसाजी कंक, बाजी पासलकर यांसारखे विश्वासू मावळे महाराजांच्या भोवती जमा होऊ लागले होते. हे फक्त सैनिक नव्हते, तर स्वराज्यासाठी जीव देणारे वेडे होते. शिवाजी महाराजांनी थेट युद्ध करण्याऐवजी गुप्त माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. गडावर किती सैनिक आहेत, किल्लेदार कोण आहे, रात्री पहारा कुठे कमी असतो, कोणत्या वाटेने वर जाता येईल, महाराज प्रत्येक गोष्ट अभ्यासत होते. आणि मग 1646 साली स्वराज्याच्या इतिहासातील पहिली मोहीम सुरू झाली. एका काळोख्या रात्री शिवाजी महाराज निवडक मावळ्यांसह तोरण्याकडे निघाले. इतिहासात या मोहिमेबाबत वेगवेगळे उल्लेख सापडतात. काही इतिहासकारांच्या मते महाराजांनी किल्लेदाराला राजकीय डावाने आपल्या बाजूला वळवलं, तर काही उल्लेखांनुसार मावळ्यांनी गुप्त वाटेने गडावर प्रवेश केला. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, ही मोहीम रक्तपातापेक्षा बुद्धिमत्तेने जिंकली गेली. हा विजय तलवारीपेक्षा रणनीतीचा होता. आणि अखेर
तोरणा किल्ल्यावर भगवा फडकला. हा क्षण साधा नव्हता, कारण इतिहासात पहिल्यांदाच एका तरुण मराठा नेत्याने स्वतःच्या स्वराज्यासाठी किल्ला जिंकला होता. सह्याद्री दणाणून गेला, कारण स्वराज्याचा पहिला श्वास जन्माला आला होता. पण तोरणा किल्ला जिंकल्यानंतर घडलं काही आश्चर्यकारक. गडाच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना महाराजांना तिथे एक गुप्त खजिना सापडला. सोन्याच्या मोहरा, दागिने आणि मोठ्या प्रमाणात संपत्ती. महाराजांनी हा खजिना स्वतःसाठी वापरला नाही. त्या संपत्तीचा उपयोग झाला स्वराज्य मजबूत करण्यासाठी. याच धनातून पुढे राजगडाच्या बांधकामाला गती मिळाली. म्हणजे तोरणा फक्त विजय नव्हता, तर स्वराज्याच्या आर्थिक ताकदीची सुरुवातही होती. तोरण्याचा प्रचंड विस्तार पाहून शिवाजी महाराज म्हणाले, हा गड प्रचंड आहे. आणि तेव्हापासून तोरण्याचं दुसरं नाव पडलं प्रचंडगड. या गडावर झुंजार माची आणि बुधला माची सारख्या मजबूत रचना आहेत. बुधला माचीवरील विशाल दगड आजही पर्यटकांना आश्चर्यचकित करतो. तोरणा किल्ल्याने इतिहासातील अनेक महत्त्वाचे क्षण पाहिले आहेत. सर्वात मोठा क्षण म्हणजे 1646 मध्ये शिवाजी महाराजांनी या गडावर फडकवलेला पहिला भगवा. याच घटनेने स्वराज्याची खरी सुरुवात झाली. तोरणा हा फक्त लष्करी गड नव्हता, तर स्वराज्याचा पहिला आत्मविश्वास होता. पुढे औरंगजेबाच्या काळातही या गडाला मोठं महत्त्व आलं. मुघल आणि मराठ्यांमध्ये या परिसरात अनेक हालचाली झाल्या. इतिहासात काही काळ मुघलांच्या ताब्यात गेल्यानंतर हा गड पुन्हा मराठ्यांनी जिंकला. म्हणजेच तोरणा हा गड शेवटपर्यंत स्वराज्याच्या संघर्षाचा साक्षीदार राहिलेला आहे. एका छोट्या विजयाने सुरू झालेला प्रवास पुढे हिंदवी स्वराज्याच्या साम्राज्यात बदलणार होता आणि त्या इतिहासाची पहिली ओळ लिहिली गेली होती तोरण्यावर. आजही जेव्हा आपण तोरणा किल्ल्यावर उभे राहतो, तेव्हा फक्त दगड दिसत नाही, तर दिसतो एका 16 वर्षांच्या मुलाचा आत्मविश्वास, ज्याने अशक्य वाटणारं स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नासाठी पहिलं पाऊल टाकलं. तोरणा हा फक्त किल्ला नाही, तर स्वराज्याच्या जन्माची पहिली साक्ष आहे. तो मराठ्यांच्या स्वाभिमानाची पहिली गर्जना आहे आणि तो सह्याद्रीच्या छातीतून उठलेला स्वराज्याचा पहिला आवाज आहे. जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा असा इतिहास आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की पुढचा व्हिडिओ कोणत्या गडावर पाहायला आवडेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी.